वर्षावर रात्री महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंसह महत्त्वाच्या नेत्यांमध्ये ही बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये तब्बल 2 तास खलबतं झाली। बावनकुळे, रवींद्र चव्हाण, उदय सामंतही या बैठकीमध्ये उपस्थित होते। मनपा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, आपण पाहतोय काल तब्बल 2 तास बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये नेमकी आपण पाहतोय मनपा निवडणुकीवरती चर्चा झाल्याची माहिती समोर येते। नीलम, नक्कीच काल दिवसभर बघितलं तर महायुतीच्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या, मात्र रात्री उशिरा बड्या नेत्यांच्या बैठक झाल्या। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बावनकुळे आणि उदय सामंत आणि इतर काही नेते उपस्थित होते। खरं तर मुंबई महानगरपालिका असेल, नागपूर महानगरपालिका असेल आणि इतर पुणे असेल, नाशिक KDMC महानगरपालिकेसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे, मात्र युती आघाडी संदर्भात अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाहीये। त्यामुळे लवकरात लवकर याची घोषणा करण्यात येणार आहे आणि एकूणच महायुती एकत्र लढणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र शिंदेसेना आणि भाजप म्हणून एकत्र लढणार आहेत। यामध्ये खरं तर कोणकोणते उमेदवार आहेत, कुठल्या जागा सोडवण्यात आलेल्या आहेत, या संदर्भाची अखेरची बैठक ही काल रात्री पार पडली आणि यानंतर आज दिवसभरामध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे। मात्र आज पुन्हा काही बैठका पार पडतील, जेणेकरून निवडणुकीचा जाहीरनामा काय असेल, अजेंडा काय असेल, जनतेपुढे नेण्याची कामं असतील, केलेली कामं जनतेपुढे नेणे असेल, अशा प्रकारचे सर्व विषय काल चर्चेले गेलेले आहेत। आज परत एकदा नेत्यांमध्ये बैठक होणार आहे आणि आजपासून खरं तर प्रचाराची रणधुमाळी सुद्धा सुरू होईल। जी स्वप्नील, या ठिकाणी काही जागांसाठी मागणी करण्यात आली आहे का? त्या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मुंबईमध्ये खरं तर शिंदे सेनेकडून जास्त जागांवरती क्लेम करण्यात आलेला होता, मात्र भाजप कुठेतरी मोठा भाऊ हा जागा वाटपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अधिकाधिक जागा भाजपने आपल्या पारड्यात पाडलेल्या आहेत, मात्र काही जागा या शिंदे सेनेला सोडलेल्या आहेत। खरं तर शिंदे सेनेच्या सिटिंग जागा आहेत, त्या ठिकाणी सुद्धा भाजपने क्लेम केला होता। अशा जागांवरती जो पेच निर्माण झाला होता, या जागांसंदर्भात चर्चा झालेली आहे। तसेच नागपूर महानगरपालिका असेल, नागपूरच्या सुद्धा पालिका निवडणुकीसाठी पुन्हा बघितलं तर शिंदे सेना आणि भाजप एकत्र लढणार आहे। त्याचप्रमाणे पुणे असेल, ठाणे असेल, या विषयांवरती चर्चा झालेली आहे। ठाण्यामध्ये सर्वाधिक जागा या शिंदेंच्या सेनेला गेलेल्या आहेत, तर भाजपला कमी जागा गेलेल्या आहेत। त्या ठिकाणी कशा प्रकारे निवडणुकीला सामोरं जायचं आणि कशा प्रकारे अजेंडा असेल, खरं तर महाविकास आघाडीचं आव्हान पुढे असणार आहे। त्यामुळे महायुती म्हणून एकत्र लढण्यावर संदर्भात सुद्धा जागा वाटपावरती पेच निर्माण झाला होता, यावरती चर्चा झालेली आहे। याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।